जय जय रामकृष्ण हरी. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा अभिजात मराठी भाषेत समश्लोकी अभंग छंदात अनुवाद रचलाय. या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता. या ग्रंथाचीच ओळख आपण करून घेत आहोत. आज फाल्गुन शुद्ध एकादशी, आमलकी एकादशी. आमलकी म्हणजे आवळा. आरोग्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. ब्रह्मांड निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाचे, जगाचा सांभाळ करणाऱ्या विष्णूची आराधना केली आणि त्यावेळी डोळ्यातल्या पाण्याचे थेंब विष्णूच्या पायावर पडले आणि त्यातून आवळ्याची उत्पत्ती झाली असं म्हटलं जातं. विज्ञानाच्या दृष्टीनं म्हणाल तर त्यात बेल आणि तुळस याचे एकत्र गुणधर्म आढळतात आणि म्हणून आवळ्याची पूजा केली जाते. त्यात शिव आणि विष्णूची एकत्र पूजा होते आणि आपली मनोकामना पूर्ण होते, भावनेने केली जाते. आणि हे या आमलकी एकादशीचे महत्त्व. आज अनेक उत्सवप्रिय विशेषण म्हणजे मराठी भाषेचा गौरव दिन. सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान करणाऱ्या कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच स्वयंभूषित अभिजात मराठी भाषेचे वैभव म्हणजे आपले संत साहित्य. संत साहित्य म्हटले की आठवते ती वारी आणि कीर्तन. मराठी भाषेतून लोकजागर करणारा सांस्कृतिक वारसा म्हणजे कीर्तन आणि याचे सादरीकरण अन्य भाषेतून माझ्या तरी ऐकण्यात नाही आहे. तुम्हाला कोणाला माहीत असेल तर अवश्य कळवा. आणि ही कीर्तन परंपरा नारदांपासून चालत आली आणि महाराष्ट्राने ती मोठ्या थाटाने सांभाळली आणि त्याच्या दृष्टीनं खूपच आपलं महाराष्ट्राचं आणि मराठी भाषेचं महत्त्व टिकवून ठेवलं. हाही एक मराठी भाषेचा गौरवच नव्हे का? याच वाग्देवतेच्या मंदिराचे म्हणजे या मराठी भाषेच्या वर्णन करणारा हा अभंग आज आपण पाहायलाच हवा. त्याची सुरुवात आहे. ज्ञानदेवे रचिला पाया, उहारिले देवालया. ज्ञानेश्वरी जशी गीता मराठीत आली त्या ज्ञानेश्वरीने मराठी भाषेचा पाया विस्तृतपणे रचला. आणि दुसरी ओळ आहे. नामा तयाचा किंकर तेने जोडिले आवार. संत नामदेवांनी त्यांची गाथा, त्यांची कीर्तनं आणि यातून मराठी भाषा तर पंजाबपर्यंत नेलीच आणि प्रचारही केला, नित्य कीर्तनही केले. आणि तिसरी ओळ आहे. जनार्दने एकनाथ स्तंभ दिला भागवत. आता हे मराठी भाषेच्या देवळाला विविध रचना करून मराठी भाषेतल्या संत एकनाथांनी त्या ह्या वाग्देवतेच्या मंदिरात विविध रचनेचे, विविध नक्षीचे खांब उभे केले आणि या भाषेच्या विस्ताराला आधार दिला. आणि चौथी वेळ आहे. तुका झालासे कळस भजन करा सावकाश. म्हणजे देवळाच्या गाभाऱ्यावर असतो तो कळस. कळसाचे दर्शन घेतले की देवाचे दर्शन घेतल्याचेच पुण्य मिळते असंच म्हणतात ना. या वाग्देवतेच्या मंदिरातील देव आहे श्रीकृष्ण आणि त्याची श्रीमद भगवद्गीता. या अभंगात उल्लेखित संतांचे साहित्य म्हणजे आता अभंगात आलेलं सगळ्या संतांचं साहित्य हे देव. कोरीव रेखीव सुबक देखणा असा कळस म्हणजेच अभंग मंत्र गीता. मीच म्हणते असं नव्हे तर हे सांगणाऱ्या ह्या अभंगाची रचना केली आहे संत बहिणाबाईने. त्या अभंगाच्या आधीच त्याने एके ठिकाणी सांगून ठेवले की म्याही पायावर ठेविले मस्तक, विधले पुस्तक मंत्रगीता. आता थोडं स्पष्टच सांगायचं तर मराठी भाषेच्या गौरव दिनी ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. आणि अशी ही अभंग मंत्रगीतेचा उल्लेख त्यासाठी आवर्जून व्हायला हवा. पण एक गोष्ट आहे, त्यासाठी आपण मराठी भाषेचा न्यूनगंड बाजूला ठेवून मातृभाषेतील मंत्रगीतेचा गौरव ही अभिमानाची गोष्ट वाटली पाहिजे आणि आज ही काळाची गरज आहे. आजच्या दिनविशेषात
हे सांगायलाच हवं होतं आणि म्हणून मी आपला थोडासा वेळ घेतला. असो, आता आपण श्लोक क्रमांक 21 आणि अभंग क्रमांक 223 पासून आपण मंत्रगीतेच्या स्मरणाला सुरुवात करूया. प्रथम वाचन करू आणि मग आपण थोडंसं मंत्रगीतेचा अर्थ पाहूया. 21वा श्लोक आहे 5व्या अध्यायातला. बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विंदती आत्मनि यत् सुखम स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. आणि अभंग आहे. स्पृहान बाह्यविषयी एके ठाई एकला सुख पाहता स्वरूपी सहज पापी त्यागिला युक्तचित्त ब्रह्मयोगी सुखाभोगी अक्षया तुका म्हणे या परते काय उरते बोलाया. आता या अभंगात ब्रह्मज्ञान आहेच, ब्रह्मज्ञानाशी आपण पुढे जातच नाही आहे. या अभंगात ब्रह्मज्ञानाची मात्र 2 रूपं उलगडून दाखवलीत. एक आहे बाह्यरूप म्हणजे बाह्यांग, जे डोळ्याने पाहता येतं किंवा दिसतं ते बाह्यरूप, आणि दुसरं म्हणजे स्वरूप, स्वतःचं आतलं रूप, अंतरंग म्हणजेच आत्म्याच्या जाणीवा. या दोन्हीची तुलना आजपर्यंत केली नाही असं आपल्याला वाटेल. अर्थातच दिसते तसे नसते म्हणूनच जग फसते. बाह्यरूप म्हणजे अमक्याकडून तमक्याचे वर्णन, दुसऱ्याकडून तिसऱ्याचे बद्दल मत मांडले जाते. कुणीतरी काहीतरी सांगितले की आपण म्हणतो अमुकबद्दल मला काही सांगू नका, मला सगळं माहीत आहे. आणि हे सगळं बाह्यांगाचं वर्णन असतं. इतरांचंही अंतरंग आपण पाहू शकत नाही आणि स्वतःचा अंतरंग तर आपण विचारच करत नाही. आता मात्र मंत्रगीते समजून घेण्यासाठी स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. या अभंगात तुकाराम आपल्याला सांगतात म्हणण्यापेक्षा विचारतातच म्हणूया हवं तर काय म्हणतात. तुका म्हणे या परते काय उरते बोलाया. तुका म्हणे या परते काय उरते बोलाया. मंत्रगीतेच्या अभंगातून ब्रह्मज्ञानाचे रहस्य तुम्ही जाणून घेतले. तुम्हाला सर्व काही माहीत आहे. या परते म्हणजे याशिवाय आता मी तुम्हाला सांगायला माझ्याजवळ काहीच उरलं नाही आहे. काय उरते बोलाया. आपल्यालाच हा प्रश्न विचारून चिंतन करायला सांगितलंय का तुकारामाने असं वाटतंय. आपणही थोडा आठवायचा प्रयत्न करूया. अभंगाची सुरुवात आहे. स्पृहा न बाह्यविषयी एके ठाई एकला. स्पृहा न बाह्यविषयी एके ठाई एकला. स्पृहा म्हणजे इच्छा, आशा, आकांक्षा या निर्माण होणं, त्याला म्हणायचं स्पृहा. एखादी गोष्ट हवीशी वाटणे, एखादी खावीशी वाटणे, एखादी हातात घ्यावीशी वाटणे, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा पाहावीशी वाटणे, एखादी ऐकावीशी वाटणे, या सर्व आशा किंवा इच्छा शरीराच्या बाहेरचा भाग म्हणजे जी इंद्रिय आहेत ना त्यांच्याद्वारा इच्छाही निर्माण होते आणि इच्छापूर्तीही केली जाते. म्हणून या बाह्य विषयाला स्पृहा झाली असं म्हणायला पाहिजे. हे शरीराच्या इंद्रियांना हवंसं वाटतं, म्हणजे जीभ, डोळे, कान, स्पर्श इत्यादी. हे अवयव म्हणजे शरीर. या शरीरात राहणारा आत्मा, त्याचा या शारीरिक हव्यासाशी काहीही संबंध नसतो नाही. तो एके ठाई एकला असा एकटाच असणारा एकमेव एकांतात राहणारा आत्मा. याचा या बाह्यांगाच्या कृतीशी काहीच संबंध नाही. बाह्यांग म्हणाल तर 2-2 असतात ना, 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान, हे सगळं 2-2 असतात, 2 हात, 2 पाय इत्यादी. पण आत्मा मात्र एकटाच असतो. या शरीराच्या अंतरंगी म्हणजे आतलं जे आपलं अंतरंग ज्याला म्हणतो आपण, त्याच्या प्रमुख पद विराजमान झालाय तो आत्मा. आणि आत्म्याने शरीराच्या बाह्यांगाला म्हणजेच इंद्रियांना कशाचंच म्हणजे इच्छापूर्तीचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं.
कोणकोणत्या इंद्रियांनी कोणकोणते भोग केव्हा, कसे, का, कशासाठी भोगावे याबाबत एके ठाई एकलाने कोणत्याही अटी किंवा नियम घातलेल्या नाहीत. शरीराला, इंद्रियांना आशापूर्ती करताना योग्य काय आणि अयोग्य काय किंवा त्याबाबत विरक्ती ठेवावी की आसक्ती असावी, संयोग ठेवावा की वियोग असावा, या सर्व विचारातून केलेल्या कर्मातून सुख आहे का दुःख आहे, मिळणारं सुख क्षणिक आहे की शाश्वत आहे, या जीवनाच्या विविध संकल्पनांचे आत्मचिंतन करून इंद्रियांवर ताबा कसा ठेवायचा हे सांगणारे नियम आपणच आपल्याला घालून घ्यायला हवेत. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की हे सुखासाठी इंद्रिय आणि मन या दोघांची चढाओढ असते. बरोबर आहे ना? मनाला हवे तसे सुख मिळावे म्हणून इंद्रियांवरचा ताबा सुटला तर मात्र विकृती घडते आणि मनावर ताबा ठेवून योग्य वेळी योग्य ते सुखाचा लाभ घेणे हीच आपली संस्कृती. इथं आपण विकृती आणि संस्कृतीचा फरक बघितला. एकाच व्यक्तीकडनं ह्या दोन्ही गोष्टी होत असतात. बरोबर. याबाबत आत्मचिंतन करण्याचे वर्णन तुकारामांनी काय केले पहा. सुख पाहता स्वरूपी सहज पापी त्यागिला. म्हणजे स्वरूप पाहिलं की सुख आणि पाप हे दोन्ही एकाच व्यक्तीकडं बनतं, तयार होतं. असा आपण मगाशी जो विचार केला विकृती आणि संस्कृती, तेच तुकाराम सांगतो. स्वरूपाने घातलेली लक्ष्मण रेषा जी असती, स्वरूप त्याने घातलेली एक लक्ष्मण रेषा असती, त्याशिवाय संस्कृती घडत नाही. आणि विकृती होऊ नये म्हणून लक्ष्मण रेषा ती न ओलांडणे म्हणजे सुखाचा मार्ग आहे. आणि हेच स्वरूपाचे सुख म्हणजेच आत्म्याचे सुख. किती सोपं आहे ना. इथे पापाचा वाराच लागत नाही, हे शिवत नाही पाप तिथे. अर्थात हे सर्व सांगणं ठीक आहे, पण या मार्गाने जाण्यासाठी काय बरं करावं. त्यासाठी ब्रह्मयोगी व्हावं लागतं. आता हे आपण अनेक वेळा पाहिलंय. ब्रह्मज्ञान जाणून घ्यावं लागतं, जाणलेले ज्ञान कृतीत आणावं लागतं. अर्थात हे सहज जमेलच असं नाही, पण अवघडही नाही. आणि असं काही करावंसं वाटलं तर त्यासाठी फक्त मनाची म्हणजेच चित्त, जे आतलं मन म्हणतात ना, त्याची तयारी हवी. मग अवघड काहीच नाही आहे. आणि म्हणून त्यासाठी अभंग सांगतो. युक्त चित्त ब्रह्मयोगी सुखभोगी अक्षया. चित्त कसं हवं तर युक्त म्हणजे योग्य. आता योग्य म्हणजे काय, चित्त म्हणजे काय, तर ते आतलं एक मन असतं. त्याला आतल्या मनाला चित्त म्हटलं जातं. आणि मनाची सुद्धा दोन रूपं असतात, प्रत्येकाकडेच असतात ती. प्रत्येकाचं एक आतलं मन असतं, चित्त आहे म्हणतो आपण. आणि दुसरं ते स्वरूपाचा विचार करणारं असतं, चित्त हे. आणि दुसरं असतं बाह्य मन, म्हणजे ते इंद्रियांच्या इच्छापूर्ती करणारं ते बाह्य मन असतं. तर अशा या दोन मनाच्या दोन तलवारी दुधारी असतात. त्या बुद्धीच्या एकाच ज्ञानात राहत नाहीत. बुद्धी एका वेळी एकाच तलवारीचा विचार करते आणि ब्रह्मयोगीच मन स्वरूपाचा विचार करते. म्हणजे ज्या ब्रह्मयोगीचं बुद्धी आहे ती मनाचा स्वरूपाने विचार करते, त्याचे चित्त युक्त असते आणि त्यामुळे अक्षय सुख, अखंड सुखाचा तो भोगी बनतो. त्याला सुख, समाधान, आनंद हे शोधावं लागत नाही, कारण ते त्याच्याजवळच असतं. ते फक्त त्याला प्राप्त होतं. आणि म्हणून तुकाराम आपल्याला विचारतात की यापेक्षा अक्षय सुख भोगण्यासाठी आणि काय बरं मी तुम्हाला सांगू. युक्त चित्त ब्रह्मयोगी सुखाभोगी अक्षया. तुका म्हणे या परते काय उरते बोलाया. खरंच अवघड आणि अशक्य काहीही नाही आहे. आणि तुकारामांना वाटतं की आपण सगळ्यांनी अक्षय सुखाचे वाटेकरी व्हावं. असो, आता आपण पुढचा श्लोक आणि अभंग वाचूया. 5वा अध्याय, श्लोक 22.
येहि संस्पर्शजः भोगाः दुःख योनयः एवते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. आणि त्याचा अभंग आहे, जो का स्पर्शे भोग विषय मोह बाह्य धरुनी ते तव कारण दुःखाचे जेथे वेचे आयुष्य. आद्यंतवंत पार्था हे अवस्था भूमीची रमे ज्ञानी न त्या सुखी तुका दुःखी प्रपंची. आता पहिल्या श्लोकात आपलं स्पृहा म्हणजे इच्छा झाली. आता स्पृहेनंतर स्पर्श हा ओघाने येतोच ना. तसा स्पृहा आणि स्पर्श हे सर्वांना परिचितच आहे. ह्या आधीच्या अभंगातला स्पृहा या विषयाचे दीर्घ चिंतन केले आणि आता या अभंगातील स्पर्श याबाबतचा सर्वांगीण विचार आपण करूया. मनातील भावना निर्माण झाल्यावर स्पर्शची क्रिया म्हणा किंवा कर्म घडतच असते. दिवस उगवला की मुलांना उठवण्याची जबाबदारी ही आईकडे असते. बरोबर आहे ना. बहुतेक सगळ्या घरी तेच असतं. आईने हाक मारली की एका हाकेत बाळ उठत नाही, पण बाळाच्या डोक्यावरून जर हात फिरवला तर तो स्पर्श, हाताचा स्पर्श बाळाला लगेच उठवतो. बाळाच्या चेहऱ्यावर आनंदही दिसतो, कारण स्पर्श हा सुखासाठी काही मिनिटाचा वेळ दिला की घरातील वातावरणात किती फरक पडतो ना. तसे बाळ जन्माला आल्यावरच आईची ओळख ही स्पर्शानेच त्याला होत असते. बाळाला होणाऱ्या आईच्या किंवा आईच्या ज्या हातात बाळाला घेतलं जातं त्या आईचा हात बदलला की बाळ आईच्या हाताच्या स्पर्शासाठी रडू लागतं. तशी स्पर्श ही भावना प्रत्येक प्राण्याला म्हणजे मनुष्यापासून सर्व प्राण्यांना उपजतच असते. आता तसे स्पर्श हा एक भाषाच असते. व्यक्ती परिचय करून देणारी ती भाषा असते. खूप दिवसांनी मायलेकी भेटल्या की मिठीत धुंद होतात आणि या स्पर्शातून प्रेम आणि माया प्रवाहित होत असतात. सासरी जाणारी मुलगी सुद्धा बघा, माहेरच्यांच्या मिठीतून प्रेम घेऊन जाते. ते तिच्या स्मरणात राहते. मिठीचा स्पर्श, लहान बाळाच्या गालाचा स्पर्श, फुलांच्या पाकळ्यांचा स्पर्श हवाहवासाच वाटतो आपल्याला आणि आनंदही देतो तो स्पर्श. तसे विठोबाच्या म्हणजे पांडुरंगाच्या पायाला स्पर्श करून दर्शन घेतले की देव भेटल्यासारखं वाटतं ना आपल्याला. दत्तगुरूंच्या पादुकांना स्पर्श करून आलेले पाणी हे तीर्थ होते. देवळातील शंखातून शिंपडलेले पवित्र पाणी देहालाही पवित्र करते, अशीच आपली भावना असते. स्पर्श ही भावना मानवासाठी तर जादूची कांडीच आहे. काही एखादा क्षणिक स्पर्श सुद्धा जीवनाला आकार देण्याची एक संधीच असते. मानवाप्रमाणे अन्य प्राण्यांनाही स्पर्शातून भाषा समजते बरं. गायीच्या पाठीवर हात फिरवला तर पाठीवर थरथरणारे वलय उठतात, पाहिले असतील आपण. गाय किंवा अन्य प्राणीही या स्पर्शाचा आनंदच व्यक्त करतात ना. पक्ष्यांच्या भावना तर खूपच वेगळ्या आहेत. त्यातल्या त्यात चिमणीचं छोटं पिल्लू घरट्यातून पडेल म्हणून तुमच्या हाताने व्यवस्थित जागेवर ते पिल्लू तुम्ही ठेवलं तर माणसाच्या स्पर्शाने पिल्लू अपवित्र होते. त्या पिल्लाजवळ कोणतीही चिमणी जात नाही, कारण चिमणीला माणसाचा स्पर्श हा बहुतेक कुस्पर्श वाटत असावा. ते पिल्लू भुकेने मेले तरी त्याला आपलेसे करत नाही. मुंग्यांचं तर त्याहीपेक्षा वेगळं. आधी गेलेली मुंगी दिसत नसली तरी तिची वाट मागून येणाऱ्या मुंग्यांना सापडते की पहिल्या मुंगीचा स्पर्श झालेली जागा मार्ग दाखवते. खरंच स्पर्श म्हणले की किती भावना दाटून येतात ना. अगदी साधं कापड खरेदीला गेलात तरी स्पर्शानेच कापडाचा पोत समजतो आणि त्यावर खरेदीचा निर्णय ठरतो. नवीन पुस्तक दिसले की त्यावर हात फिरवला की ते पुस्तक आपलंसच वाटतं. पावला नाही जमिनीच्या स्पर्शीचा, हिरवळीचा, मातीचा स्पर्श नकळत एक नातं जोडून जातं.
तसे आपल्या शरीराचा प्रत्येक अणुरेणू स्पर्शाशी नातं आहेच. फक्त त्या वयानुसार स्पर्शाच्या भावना बदलत राहतात आणि तो भोगाचा विषय बनतो. स्पर्श हा फक्त स्वतःच्या शरीरापुरता मर्यादित नसतो. शरीराशिवाय एखादी वस्तू, वास्तू, व्यक्ती दुसऱ्या कुणाशी तरी संपर्क भाव निर्माण होत करतात किंवा निर्माण करते आणि यातूनच भोगाचा मोहजाल तयार होतो आणि या मोहजालाचा आवरण शरीराभोवती निर्माण होत असते आणि यातूनच त्या अशा व्यक्तीचं म्हणजे ज्याच्या शरीराभोवती हे मोहजाल तयार होतं अशा व्यक्तीचं तेवढंच विश्व बनतं. आणि अशा व्यक्तीचं वर्णन करताना त्या 2 ओळी मला आठवतात, तुम्हालाही आठवतील. ऐका. जो तो आपुल्या जागी रखडे, नजर न धावे तटापलीकडे, उंबरातले किडे मकोडे, उंबरी करीती लीला. पुढचं वाक्य आठवलं? जग हे बंदिशाला. पुन्हा एकदा ऐका. जो तो आपुल्या जागी रखडे, नजर न धावे तटापलीकडे, तटच निर्माण होतं ना त्याच्यावरती. उंबरातले किडे मकोडे, उंबरी करीती लीला. जग हे बंदिशाला. हीच अवस्था त्या व्यक्तीची होते आणि त्यातून घडणारी कर्म ही चांगली की वाईट, पाप की पुण्य, यातून मला काय मिळणार, सुख की दुःख, ह्याची त्याला जाणीवही नसते. हे विचार त्याच्या ध्यानीमनी सुद्धा डोकावत नाही. आयुष्यातला बहरलेला काळ अशातच जातो आणि म्हणून अभंग सांगतो, जो का स्पर्शे भोग विषय, मोह बाह्य धरुनी, ते तव कारण दुःखाचे, जेथे वेचे आयुष्य. पुन्हा एकदा ऐका. जो का स्पर्शे भोग विषय, मोह बाह्य धरुनी, ते तव कारण दुःखाचे, जेथे वेचे आयुष्य. स्पर्श ही भावना तर जन्मापासून आलेली आहे. आयुष्याचा शेवट हा सुखाचा करायचा तर त्याचं ज्ञान घ्यायलाच हवं. आता स्पर्श ह्याविषयीच आपण बोलतोय तर त्याचे 4 प्रकार असतात, ते आपण आधी बघूया. पहिला आहे स्पर्श, दुसरा आहे संस्पर्श, तिसरा आहे सुस्पर्श आणि चौथा आहे कुस्पर्श. आता संस्पर्श म्हणजे काय? हा श्लोकात आलेला शब्द आहे. सर्व भोगांना संस्पर्श असं नाव दिलंय. म्हणजे प्रत्येकाच्या शरीरात जे उत्पन्न होतात स्पर्श भावना ती म्हणजे संस्पर्श. त्याच्यानंतर स्पर्श. आता हा स्पर्श हा सामान्यपणे व्यक्तिवाचक भाषा जी आहे ना ती स्पर्श. आणि सुस्पर्श म्हणजे उत्तम सुखदायी स्पर्श, हवासा वाटणारा तो सुस्पर्श. आणि नको वाटतो तो बाह्यात स्पर्श ज्याला म्हणूया तो कुस्पर्श. आता यातील कुस्पर्श आणि सुस्पर्श पहा. यातील स्पर्शाची ओळख करून घेताना कुस्पर्श हा जो असतो ना, ज्याला स्पर्श होतो त्या व्यक्तीला त्यातील कुस्पर्श लगेच ओळखतो. ती व्यक्ती त्यांना विरोध करते. त्यामुळे कुस्पर्शात माणूस कधी फसत नाही, त्याची फसवणूक होत नाही. पण ह्याच्या उलट सुस्पर्श मात्र घातकी असतो, कारण तो हवाहवासा वाटणारा असतो, त्याला आपण सुस्पर्श म्हणतो. आणि त्यामुळे फसवणूक होण्याची दाट शक्यता असते आणि फसवणूक झालेली सांगणेही अवघड वाटतं त्यात, कारण आपणच आधी तो सुस्पर्श म्हणून त्याचा गौरव केलेला असतो, गुणगान केलेलं असतं आणि मग त्यांनी मला फसवलं हे कसं सांगणार, ते अवघड होतं. आणि अशातूनच अनेक कथा, कादंबऱ्या, सिरियल, चित्रपट बनतात. भोग वासनेतून होणारा स्पर्श हा क्षणिक सुख देणारा असतो आणि हे फक्त इंद्रियापुरतंच मर्यादित राहतं. ते आत्मिक सुख होत नाही, ते नाशवंत सुख असते. त्यात एक उदाहरण बघूया आपण, साधं आणि सोपं, सर्वांना परिचित. आज किती थंडी पडली नाही, स्वेटर घातलाच पाहिजे. आणि थंडी पडती, थंडी वाजती, टेम्परेचर कमी असतं, तेव्हा स्वेटरचा स्पर्श हा सुख देतो, म्हणजे तो सुस्पर्श असतो, सुख देणारा स्पर्श असतो. पण हवेतलं तापमान वाढलं तोच स्वेटर जवळसुद्धा नकोसा वाटतो, म्हणजे नकोसा वाटतो कारण त्याचं क्षणिक सुख संपलेलं असतं.
ते तत्कालीन सुख असतं. आता हा सुस्पर्शच आणखीन एक उदाहरण बघूया की सुस्पर्श म्हणजे उत्तम स्पर्श. तिथे इच्छा नसेल तर स्पर्श उत्तम असूनही सुख मिळत नाही. बरं, समजा लाडू खाण्याची इच्छा म्हणजे स्पृहा निर्माण झाली. समोर लाडू आला तर चटकन उचलला जातो आणि तोंडातही टाकला जातो. बरं, एका लाडावर भागतं असंही नाही आणि एखादा घेतला असं होतच असतं. म्हणजे ह्याला आपण म्हणायचं स्पृहा निर्माण झाली लाडू खायची आणि स्पर्श लाडवाचा हे सुख देणारं ठरलं. म्हणजे स्पृहेसह स्पर्श हे सुखाचं झालं. पण जर ओतप्रोत भरलेले पोट, जेवणानंतर अजूनही हात धुतलेला ओलाच आहे आणि कोणीतरी लाडवाचा आग्रह केला, ते मात्र दुःखाला कारण ठरतं. ते मनाला दुःख देतं आणि आरोग्यालाही दुःख देणारच असतं. म्हणजे स्पृहेशिवाय स्पर्श हे दुःख आहे. कारण इच्छा नसताना समोर लाडू आलाय ते दुःख देणारच आहे. आता ही दोन विधानं कशी झाली की स्पृहेशिवाय स्पर्श म्हणजे दुःख आणि स्पृहेसह स्पर्श हे सुख. पण वासना अजून काय करते पहा. ती व्यक्ती लाडवाचे ताट घेऊन, म्हणजे समोर लाडू आलेत, पोट भरलेलं आहे, तर ती व्यक्ती लाडवाचं ताट घेते आणि लाडवावर आपला ताबा ठेवते. म्हणजे जवळ लाडवावर आपला ताबा म्हणजे आपल्या कैयात घेते. आता त्याच्या शेजारी एक माणूस उभा आहे. तो भुकेलेला आहे, पण त्याच्या मनात या हव्यासी माणसाबद्दल द्वेष निर्माण होईल ना. कारण त्याला नाही लाडू दिलेला, त्यानं सगळे लाडू आपल्याच ताब्यात घेतले आणि दुसऱ्याच क्षणी सुख देतील असंही नाही. कारण आता ज्याच्या पोटात भूक आहे तो जवळ उभा आहे, पण त्याला जर लाडू न देता आपणच ताब्यात ठेवले लाडू, तर काय होईल, त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होईल. आणि म्हणजे एका क्षणी जे सुख देतं ते दुसऱ्या क्षणी सुख देईलच असं नसतं. मनुष्याला जे अक्षय म्हणजे नित्य सुखाची लालसा आहे ना, ती बाह्य सुखापासून सफल होणे हे शक्यच नाहीये. आणि कुठेही गेलात तरी असंच आहे. आणि म्हणूनच अभंग सांगतो, आद्यंतवंत पार्था हे अवस्था भूमीची. अर्जुनाला म्हणजे आपल्याला, कारण आपण अर्जुनाच्या ह्याच्यातच आहोत, आपण भक्त आहोत. तर जे अर्जुनाला सांगतात ना कृष्ण, तेच तुकाराम आपल्याला सांगतात की अथपासून इतिपर्यंत विचार केला तर सुख आणि दुःख दोन्हीही असतंच, प्रत्येकाला आहेच. आणि सर्वत्र असंच असतं. तुम्हाला असं वाटेल की भरपूर पैसा मिळवून देणाऱ्या देशात जाऊ म्हणजे सुख असं वाटेल, पण नित्य सुखाचा आणि पैशाचा काहीही संबंध नाही. कारण आता सुखाचे आपण दोन प्रकार बघूया. पैशाचा आणि सुखाचा काहीच संबंध नाही आहे हे एकदा समजून घेऊया. कारण याचे दोन प्रकार असतात. आता पहिला जो प्रकार आहे ना सुखाचा, तो अनित्य प्रकार आहे, अनित्य सुख. त्या अनित्य सुखात जी इच्छा असते, जी भावना असते, त्यात व्यक्तीला महत्त्व न देता वासनेच्या आहारी जाणे हे अनित्य सुख झालं. आणि जी इच्छा आहे, जी भावना आहे, त्यासाठी व्यक्तीच्या संमतीने वासनापूर्ती करणे हे नित्य सुख आहे. हे नित्य सुख आहे. आता आपण अनित्य सुख आणि नित्य सुख हे दोन्ही बघतोय. तर अनित्य सुख हे फक्त शरीर भोगापुरतं म्हणजे शरीरापुरतंच मर्यादित राहतं. पण नित्य सुख म्हणजे आत्मिक सुख भोगणे, आत्म्याला आनंद देणे, ते आत्मिक सुख भोगलं जातं. त्यामुळे नित्य सुखाचे जीवन व्यतीत करणं हे नित्य म्हणजे कायम सुख देणारी ही गोष्ट आहे. आणि हे ज्ञान ज्याच्याजवळ आहे, नित्य म्हणजे काय, अनित्य म्हणजे काय, सुख कुठलं आपण घ्यायचं, हे ज्ञान ज्याच्याजवळ आहे, ती व्यक्ती सतत सुखातच राहते, पण भोगात रमत नाही. आणि म्हणूनच अभंगात सांगतात, रमे ज्ञानी न त्या सुखी तुका दुःखी प्रपंची. रमे ज्ञानी न त्या सुखी तुका दुःखी प्रपंची. तुकारामांना दुःख कशाचं बरं असावं हा एक आपला चिंतनाचाच विषय आहे. कारण तुका दुःखी प्रपंची का बरं.
मला तर असं वाटतंय की 5,000 वर्षापूर्वी श्रीकृष्णांनी एवढं ज्ञानाचं भांडार आपल्यासमोर ठेवलं. त्यातील सुखाचे धागे प्रपंचाशी जोडले जात नाहीत असे तुकारामानं दुःख असावं का? कारण काय, तुका दुःखी प्रपंची, म्हणजे प्रपंच आणि त्याचे धागे जोडलेच जात नाही ह्याचं दुःख आहे का तुकारामाला? आणि तेच सुख तुकारामाने 400 वर्षापूर्वी आपल्यासमोर मांडलंय आणि त्यातूनच स्वतःचे दुःखही त्यांनी आपल्याजवळ व्यक्त केले. त्याच ग्रंथात ती ओळ आहे ना, तुका दुःखी प्रपंची. मला वाटतं आपण हे समजून घेतलं पाहिजे की तुकारामांना दुःख कशाचं आहे, तर मंत्रगीता. आपण सर्वांनी मंत्रगीतेचा सुखाचा धागा समाजाला गुंफूया, तो धागा सर्वांपर्यंत पोचवूया. आणि हेच संतश्रेष्ठ तुकारामांचे सुख आहे. तो प्रयत्न आपण सर्व मिळून करूया आणि त्यासाठी तुकाराम चरणी लीन होऊया, आशीर्वाद घेऊया आणि कार्याला सुरुवात करूया. बरोबर आहे ना? कृष्णार्पणमस्तु. जय जय रामकृष्ण हरी.